नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला मेथीची भाकरी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये बघा एक मूठ मेथीची भाजी बघा खुडून बारीक कापून घेतलेली आहे। देठा सकाट घेतलेले कवळे कवळे देठ आहेत। ह्याच्यामध्ये मिरची, जिरं, लसूण आणि आलं कुटून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर। ह्याच्यामध्ये बघा ह्या चोळून घेतलेला आहे। चांगला हातावर चोळायचा बघा असं आणि टाकायचं। वव्यामुळे काय होतं, चव छान येते। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि ह्याच्यामध्ये मी जिरं आणि धने बघा असे मोठे मोठे कुटून टाकलेले आहेत। भाजून आबडधोबड कुटलेले आहेत। आता हे ह्या पाण्यातच आपल्याला मिक्स करायचे। जर लागलं तर पाणी टाकायचं, नाही लागलं तर ह्यातच मिक्स करायचं। बघा असं मळून घ्यायचं चांगलं। जर तुम्हाला थोडंसं पाणी लागलं तर टाकायचं, नाही लागलं तर नाही टाकलं तरी चालेल, पण भाजी धुवून स्वच्छ नितळून घ्या पूर्ण पाणी। भाकरीसाठी बघा छोट्या मोठ्या तुमच्या आवडीप्रमाणे करा। आता मी ह्या पिठाच्या 2 गोळे केलेले आहेत। एका ह्याची भाकरी करते बघा। असं मळून घ्यायचं चांगलं। तुम्हाला जर ह्यात जर हळद वगैरे टाकायची असली तर टाकायची। खाली पीठ टाकायचं असं आणि थापून घ्यायची। बघा अशा पद्धतीत थापून घ्यायची। जास्त जाड नाही थापायची, पातळ थापायची। आणि रेसिपी बघितली की लाईक करा आणि कमेंट करा। आणि ही तुम्हाला कशी रेसिपी वाटली मला कमेंट करून सांगा। तवा गरम करत ठेवलेला आहे आणि गॅस मीडियम आहे। त्याच्यावर भाकरी टाकून घेऊया आणि थोडीशी वरची बाजू सुक्की झाली की नाही मग आपण ह्याला पाणी लावायचं। वरची बाजू बघा थोडीशी अशी सुक्की झाली की नाही की मग पाणी लावायचं। जसं आपण भाकरी करतो ना तसंच सेम करायचे। आणि गॅस बघा आपला मीडियम आहे, मीडियम गॅसवर करायचं। पाणी लावलेलं बघा साधारण सुकलेलं आहे की उलटी करून घ्यायचे। बघा असं सुकलं की असं हे होतं बघा किती मस्त झाली। आता ही ह्या साईडनं चांगली भाजून देऊया। आता खालच्या साईडनं बघा आपली भाकरी भाजली का बघूया। हा बघा किती मस्त अशी भाजली। अशा पद्धतीत भाजून घ्यायची। आता तुम्ही तव्यात बी भाजू शकता, नाही तर खाली आपल्या गॅसवर तवा काढून गॅसवर पण भाजू शकता। आपण बघा भाकरी पलटी केली होती तर बघा किती मस्त अशी भाजलेली आहे। बघा अशा पद्धतीत डाग डाग पडस्तोवर भाजायची। नाही तुम्हाला अजून एक दाखवते। साईडला काढायची आणि तुम्ही जाळीव जरी अशी भाजली त्याच्या शेगडीवर तरी चालेल। बघा अशा पद्धतीत भाजली जाते। ही आता आपली भाकरी भाजलेली आणि एकदम मस्त लागते भाकरी खायला। तुम्ही ही दह्यावर खाऊ शकता, लोणच्यावर खाऊ शकता, शेंगदाण्याची चटणी वगैरे ह्याच्यावर बी खाऊ शकता। चवीला एक नंबर लागणारी रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।